आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या। माजी आमदार रामप्रसाद बोडीकर यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रंथतुला सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीचे वार्षिक सर्वसाधारण सभा आज दिनांक 24 ऑक्टोबर शुक्रवार रोजी सेलू शहरातील साई नाट्यगृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली। याच दिवशी माजी आमदार रामप्रसाद बोडीकर यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रंथतुला व अभिषिंतन सोहळा आयोजित करण्यात आला होता। या सोहळ्याच्या निमित्ताने सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीकडून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 5 लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला। हा धनादेश बाजार समितीचे सभापती डॉक्टर संजय दादा रोडगे यांनी माजी आमदार रामप्रसाद बोडीकर यांच्या हस्ते मुख्यमंत्री सहायता निधीसाठी प्रदान केला। सभेच्या प्रारंभी बाजार समितीचे सचिव दीपक शिंगडे यांनी समितीचा वार्षिक अहवाल सादर केला। यामध्ये गेल्या वर्षभरात बाजार समितीने केलेले विविध विकास कामे, शेतकऱ्यांच्या हितासाठी राबविलेल्या योजना तसेच आर्थिक व्यवहारांची सविस्तर माहिती देण्यात आली। यानंतर सभेचे अध्यक्ष डॉक्टर संजय रोडगे यांनी उपस्थित सदस्य, सोसायटी प्रतिनिधी, ग्रामपंचायत पदाधिकारी व शेतकरी वर्गाला संबोधित करताना बाजार समितीच्या कार्यप्रणालीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले। त्यांनी सांगितले की बाजार समिती ही शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी कटिबद्ध असून भविष्यात बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात अधिकाधिक सुविधा उभारल्या जातील। सध्या सेलू कृषी उत्पन्न बाजार समिती ज्या पद्धतीने काम करत आहे याचा आम्हाला अभिमान वाटतो। त्यामुळे प्रथम सभापती डॉक्टर संजय रोडगे यांचे सर्व शेतकऱ्यांनी कौतुक केले। सभेदरम्यान काही शेतकरी बांधवांनी आपले विविध प्रश्न व अडचणी मांडल्या। सभापती डॉक्टर संजय रोडगे यांनी प्रत्येक प्रश्नाचे गांभीर्याने ऐकून तत्काळ निराकरणाचे आश्वासन दिले। तसेच बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आधुनिक कृषी साधने, साठवणुकीसाठी कोल्ड स्टोरेज सुविधा आणि विपणनासाठी अधिक चांगले दर उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने लवकरच उपाययोजना राबविण्यात येणार असल्याची माहिती दिली। यावेळी मंचावर भाजप जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे, शिवाजी भरोसे, सारिका पारवे, विद्या चौधरी, आबासाहेब टरपले, डॉक्टर केदार खटिंग, गणेश काटकर, अशोक शेलार, संचालक ॲडव्होकेट दत्तराव कदम, माऊली ताठे, प्रसाद कासाडकर, अनिल पवार, भास्कर पडगन, ज्ञानेश्वर राऊत, केशव सोळंके, अनिल बर्डे, शैलेश तोष्णीवाल, सुरेंद्र तोष्णीवाल, दत्तराव मगर, माजी नगराध्यक्ष विनोदभाऊ बोराडे, संजय साडेगावकर, जयप्रकाश बिहाणी, आनंद बाहेती, द्वारकादास झंवर, सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, सदस्य, ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, भाजपचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। स्वर्णमयी दीपावली कार्यक्रमाने भरले सणाच्या उत्साहात सुरेल रंग। परभणी शहर महानगरपालिका व अनिकेत सराफ यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित स्वर्णमयी दीपावली हा 2 दिवसीय कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। स्वर्णमयी दिवाळी सांज आणि पाडव्याच्या दिवशी स्वर्णमयी दिवाळी पहाट या दोन्ही मैफिलींनी परभणी रसिकांना मंत्रमुग्ध केले। स्वर्णमयी दिवाळी सांज या कार्यक्रमातून परभणीचे सुवर्णरत्न लक्ष्मीकांत काजे, स्वर्णलक्ष्मी लहाने आणि दीपा काळे यांच्या संचाने आठवणीतील हिंदी, मराठी गीतांचा सुरेल कार्यक्रम सादर केला। अवघ्या महाराष्ट्रात स्वर साम्राज्ञी लता मंगेशकरांचा स्वर म्हणून मान्यता मिळवलेल्या दीपा काळे आणि डॉक्टर नासिर सिद्दीकी यांनी 2 गीत सादर करत या मैफिलीची सुरुवात केली। यानंतर परभणीचा लौकिक राष्ट्रीय व्यासपीठावर नेणारे किशोर लक्ष्मीकांत काजे यांनी किशोर कुमार यांची अजरामावर गीत मालिका सादर केली। स्वर्णलक्ष्मी लगाने यांनी 90च्या दशकातील रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अनुराधा पौडवाल यांची गाणी सादर करून रसिकांची मने जिंकली। सुविख्यात निवेदक कलीम पटेल यांनी आपल्या विशेष शैलीत या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले। कार्यक्रमाचे संगीत संयोजन लक्ष्मीकांत काळे यांनी केले। कार्यक्रमाला मोठ्या संख्येने परभणीकर रसिक उपस्थित होते। यावेळी विधितज्ञ ॲडव्होकेट अशोक सोनी, नाशिकचे अपर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, डॉक्टर विवेक नावंदर, डॉक्टर प्रशांत जेथलिया, महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त
आवेश हाशमी, मुख्य स्वच्छता अधिकारी करण गायकवाड, नगर सचिव विकास रत्न पारकी, आस्थापना विभाग प्रमुख शिवाजी सरनाईक, मुख्य लेखाधिकारी अमोल सोळंके, सांस्कृतिक विभागाचे राजकुमार जाधव यांच्यासह आदींची उपस्थिती होती। दारूच्या नशेत भरधाव पिकअप चालकाने सेलूत 4 वाहनांना ठोकले। सेलू शहरातील लक्कडकोट परिसरात असलेल्या गुप्ता पेट्रोल पंपाजवळ 4 चाकी पिकअप वाहन क्रमांक MH38X0097च्या वाहन चालकाने दारूच्या नशेत निष्काळजीपणाने भरधाव वाहन चालवून परिसरात उभ्या असलेल्या एका 4 चाकी कार व 3 चाकी ऑटो व त्याचबरोबर मोटरसायकल चालवत असलेल्या 2 इसमास ठोस देऊन उडविल्याची घटना 23 ऑक्टोबर गुरुवार रोजी सायंकाळी 8 वाजेच्या सुमारास घडली। पिकअप वाहन चालणारा हा दारू पिऊन वाहन चालवत असल्याचे लक्षात येताच परिसरात जमलेल्या नागरिकांनी दारुड्या चालकास पकडले। यावेळी अपघाताच्या ठिकाणी नागरिकांनी खूप गर्दी केली होती। परिस्थितीची व घटनेची माहिती मिळताच सेलू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन घटनास्थळी पोहोचून जमलेल्या लोकांना नियंत्रित करून वाहन चालकास ताब्यात घेतले आहे। या घटनेत कुठल्याही प्रकारची जीवितहानी व नुकसान झाले नसून मात्र पिकअप वाहनाने ठोस दिलेल्या वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। SM सुरनर यांचा वैचारिक चळवळीने केला छोटेखानी सन्मान। महाराष्ट्राची मुलूक मैदानी तोफ तथा आंबेडकरी चळवळीचा बुलंद आवाज म्हणून ओळखल्या जाणारे सुरनर यांना माणुसकी फाउंडेशनतर्फे राज्यस्तरीय समाजरत्न समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला। या यशाचा गौरव करण्यासाठी गंगाखेड शहरातील डॉक्टर KP गारोडे एज्युकेशन सेंटर येथे छोट्याखानी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर राहुल गवडी यांनी मार्गदर्शन केले। त्यासोबतच निर्भीड पत्रकार शेख महमूद, दैनिक मराठवाडा साथीचे प्रतिनिधी राहुल साबणे यांची उपस्थिती होती। सुरनर यांच्या सत्कारानंतर या प्रसंगी मार्गदर्शन करताना राहुल गवडी म्हणाले की आजच्या तरुणांनी बाबासाहेबांनी दिलेल्या विचारामधून जाणीव निर्माण करून आपले वर्तन विचारानुरूप बदलले पाहिजे। आज परिस्थितीला समाजात जो बदल दिसून येतो तो केवळ शिक्षण, विज्ञान, तंत्रज्ञानाच्या माध्यमातूनच शक्य झाला आहे। आपणास विसरता येत नाही, परंतु आजही प्रस्थापित विचारांच्या लोकांना अनेकांना समता मान्य नाही। सत्कार समारंभ यशस्वी करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते बडीराम पारसे, माणिक ब्रिगणे, कृष्णा पारसे, प्रीतम गोडबोले, नवनाथ ब्रिगणे, राहुल जावीर, वैभव ब्रिगणे, गजानन ब्रिगणे, शंभू आवणे, कृष्णा आवळे यांनी परिश्रम घेतले। माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या वाढदिवसानिमित्त आडगावकर परिवाराकडून सहाय्यता निधीचे धनादेश सुपूर्द। आज दिनांक 24 ऑक्टोबर शुक्रवार रोजी माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या वाढदिवसानिमित्त माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या सेलू येथील निवासस्थानी भेट घेऊन शुभेच्छा दिल्या व रामप्रसाद बोर्डीकर मित्र परिवार आडगाव यांच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीस 21,000 रुपये मदत करण्यात आली। माजी आमदार बोर्डीकर यांनी परभणी जिल्ह्यातील व मराठवाड्यातील ओला दुष्काळग्रस्त परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सहायता निधीस मदत करण्यासंदर्भातील आव्हानास प्रतिसाद देत आडगाव येथील माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर मित्र परिवारातील कार्यकर्ते व सहकारी यांच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीस 21,000 रुपयांची मदतीचे धनादेश माजी आमदार बोर्डीकर यांना सुपूर्द करण्यात आले। यावेळी प्रकाश दाभाडे, लिंबाजी दाभाडे, विनायक दाभाडे, लिंबाजी खंडागडे, विश्वनाथ राऊत, दत्तराव जवादे, आसरोबा दुभाडकर, काशीनाथ राऊत यांच्यासह आडगावकर मंडळ व मित्र परिवारातील सर्व सहकारी उपस्थित होते। भाजपच्या परभणी जिल्हा सरचिटणीसपदी प्रसाद खारकर यांची निवड। भारतीय जनता पार्टीच्या परभणी ग्रामीण जिल्हा सरचिटणीसपदी
सेलू येथील प्रसाद खारकर यांची निवड करण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाचे ते निष्ठावंत म्हणून ओळखले जातात. भारतीय जनता पक्षाचे संघटन वाढवणे तसेच शासनाच्या विविध कल्याणकारी योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचे मुख्य उद्दिष्ट राहणार आहे. जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांच्या स्वाक्षरीचे नियुक्तीपत्र राज्यमंत्री तथा पालकमंत्री मेघनादिदी बोर्डीकर यांच्या हस्ते माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या उपस्थितीत प्रसाद खारकर यांना प्रदान करण्यात आले. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष गणेश काटकर, तालुका उपाध्यक्ष काका आवटे, कामगार मोर्चा अध्यक्ष अशोक ताठे, कृष्णा शेरे, विक्रांत पाटील यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. डॉक्टर कल्पना नाल्टे यांचा BHMS परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल सत्कार. सेलू शहरातील न्यू अंजली ज्वेलर्स स्वर्णकार समाजातील दत्तात्रेय नाल्टे यांच्या कन्या डॉक्टर कल्पना दत्तात्रेय नाल्टे यांनी BHMS पदवी परीक्षा उत्तीर्ण केली असून या उल्लेखनीय यशाबद्दल सेलू शहरासह संपूर्ण स्वर्णकार समाजात आनंद आणि अभिमानाचे वातावरण आहे. आपल्या कठोर परिश्रम, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या बळावर कल्पना यांनी हे यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशामुळे नाल्टे कुटुंबियासह संपूर्ण समाजाचा मान उंचावला आहे.